नमस्कार. अंकगणितीय श्रेणी, अरिथमॅटिक प्रोग्रेशन किंवा सोप्या भाषेत एपी, गणितातला हा एक खूप महत्त्वाचा पण तितकाच इंटरेस्टिंग विषय आहे. चला तर मग आज काही सोप्या क्लुप्त्या आणि सूत्र वापरून हा विषय एकदम सोपा करून टाकूया. पण पुढे जाण्याआधी एक महत्त्वाची गोष्ट. आज आपण जे काही शिकणार आहोत त्यामागची मूळ संकल्पना आहे श्री प्रकाश चव्हाण सरांची. त्यांच्यामुळेच आज आपण हा विषय इतक्या सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. कधी विचार केलाय का की काही संख्या एका विशिष्ट क्रमाने का येतात? त्यांच्यामागे काहीतरी पॅटर्न असतो, एक रहस्य दडलेलं असतं. मग तयार आहात ते रहस्य उलगडायला? आजच्या या भागात आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी आपण ओळख करून घेऊ अंकगणितीय श्रेणीची. मग काही महत्त्वाची सूत्र बघू, त्यानंतर भरपूर उदाहरणं सोडवू आणि हो, शेवटी वेळ वाचवणाऱ्या काही जबरदस्त क्लुप्त्यासुद्धा आहेत. आणि मग घेऊया सगळ्याचा आढावा. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी अंकगणितीय श्रेणी म्हणजे नेमकं काय याच्या पायाभूत गोष्टी समजून घेऊया. बेसिक पक्क झालं की सगळं सोपं वाटतं. अच्छा, इथे बघा. समोर काही संख्यांच्या मालिका आहेत. पहिली मालिका आहे 1, 4, 7, 10. इथे काय होतंय? प्रत्येक पुढच्या संख्येत 3 मिळवले आहेत. दुसऱ्यात 6, 12, 18. इथे 6 मिळवले आहेत. पण चौथं उदाहरण बघा, 4, 16, 64. इथे काहीतरी मिळवलेलं नाहीये, तर 4ने गुणलं आहे. तर ज्या मालिकेत एक ठराविक संख्या मिळवून किंवा वजा करून पुढची संख्या मिळते तिलाच अंकगणितीय श्रेणी म्हणतात. म्हणजे एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अंकगणितीय श्रेणी म्हणजे संख्यांची अशी साखळी जिथे कोणत्याही दोन लागोपाठच्या म्हणजे एकामागोमाग एक येणाऱ्या पदांमधला फरक नेहमी सारखाच असतो. आणि याच फरकाला आपण सामान्य फरक म्हणतो. या पूर्ण खेळात ना फक्त 2 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे ए, जे आपल्या श्रेणीचं पहिलं पद असतं, आणि दुसरं म्हणजे डी, जो त्या लागोपाठच्या पदांमधला स्थिर फरक असतो. हे 2 खेळाडू माहीत असले की आपण कोणतीही अंकगणितीय श्रेणी बनवू शकतो. चला आता काही महत्त्वाची सूत्र पाहूया. ही सूत्र म्हणजे अंकगणितीय श्रेणीची गणित सोडवण्यासाठी आपली हत्यारं आहेत, आपली साधने आहेत. हे आपलं पहिलं सूत्र पीएन. समजा आपल्याला एखाद्या श्रेणीमधलं 50वे किंवा अगदी 100वे पद शोधायचं असेल तर एक एक पद मोजत बसण्याऐवजी थेट हे सूत्र वापरायचं. आणि हे दुसरं महत्त्वाचं सूत्र एसएन. जर आपल्याला श्रेणीतील पहिल्या 10, 20 किंवा अगदी 100 पदांची एकूण बेरीज करायची असेल तर हे सूत्र आपला खूप वेळ वाचवतं. बरं, नुसती सूत्र बघून काय उपयोग? चला आता ती प्रत्यक्षात वापरायची कशी हे काही उदाहरणांमधून समजून घेऊया. प्रॅक्टिस महत्वाची आहे. हे पहिलं उदाहरण बघा, एकदम सोपं आहे. श्रेणी आहे 1, 4, 7, 10. इथे पहिलं पद म्हणजे ए काय आहे? बरोबर 1. आणि सामान्य फरक म्हणजे डी कसा काढणार? दुसऱ्या पदातून पहिलं पद वजा करूया, म्हणजे 4 वजा 1, उत्तर आलं 3. तर डी आहे 3. सोपं आहे ना? आता दुसरं उदाहरण. इथे ए बरोबर 3 दिलंय, डी बरोबर -3 म्हणजे -3 आहे आणि आपल्याला 5वं पद म्हणजे T5 शोधायचंय. आपलं सूत्र काय आहे? TN बरोबर ए अधिक कंसात n-1 गुणिले डी. यात किमती टाकूया. T5 बरोबर 3 अधिक कंसात 5-1 गुणिले -3. हे सोडवल्यावर आपलं उत्तर येतं -9. तिसऱ्या उदाहरणात आपल्याला पहिल्या 12 पदांची बेरीज म्हणजे S12 काढायची आहे. इथे ए आहे 2 आणि डी आहे 3. आपलं बेरजेचं सूत्र वापरूया. Sn = n/2, 2a + n-1d. यात n, a आणि d च्या किमती टाकून कॅल्क्युलेशन केलं की उत्तर मिळतं 222. आता हे उदाहरण बघा. इथे आपल्याला आधी तपासायचंय की 24, 17, 10, 3 हे अंकगणितीय श्रेणी आहे की नाही. त्यासाठी काय करणार? बरोबर लागोपाठच्या पदांमधला फरक बघणार. 17 वजा 24 येतं -7. 10 वजा 17 ते पण येतं -7. म्हणजे फरक स्थिर आहे. याचा अर्थ ही अंकगणितीय श्रेणी आहे आणि तिचा सामान्य फरक डी आहे -7. चला आता आपण येतोय सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे. वेळ वाचवणाऱ्या क्लुप्त्या. विशेषतः स्पर्धा परीक्षांमध्ये जिथे प्रत्येक सेकंड महत्त्वाचा असतो तिथे हे शॉर्टकट्स खूप कामी येतात. आता हा प्रश्न आहे का? ऐकायला थोडा अवघड वाटतो नाही का? की बाबा एका अंकगणितीय श्रेणीच्या 10व्या पदाची 10 पट
ही तिच्या 15व्या पदाच्या 15 पटी इतकी आहे, तर तिचं 25वं पद काय असेल? जरा विचार करा. याचं उत्तर आहे 0. हो, अगदी बरोबर. फक्त 0. तर ही क्लुप्ती अशी आहे, जेव्हाही गणितामध्ये m गुणिले tm बरोबर n गुणिले tn असा पॅटर्न दिसेल आणि आपल्याला t कंसात m अधिक n म्हणजे इथे t कंसात 10 अधिक 15 म्हणजेच t 25 विचारलं असेल, तर उत्तर डोळे झाकून 0 लिहायचं. ही ट्रिक लक्षात ठेवली की तुमचा खूप वेळ वाचू शकतो. चला तर मग एकदा पटकन आठवूया की आज आपण काय काय शिकलो. एक छोटासा आढावा घेऊया. बघा, अंकगणितीय श्रेणीचा कोणताही प्रश्न सोडवताना सगळ्यात आधी ए आणि डी शोधायचे. मग प्रश्नानुसार पद शोधायचे की बेरीज करायची आहे ते ठरवून टीएन किंवा एसएन यापैकी योग्य सूत्र निवडायचं. मग शांतपणे किमती टाकून गणना करायची. वेळ वाचवण्यासाठी शॉर्टकट्स लक्षात ठेवायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेवढा जास्त सराव कराल तेवढा तुमचा वेग आणि अचूकता वाढेल. आता जाता जाता एक छोटासा प्रश्न. आपल्या रोजच्या जीवनात किंवा आजूबाजूला अशा कोणत्या गोष्टी दिसतात ज्या अंकगणितीय श्रेणीच्या पॅटर्नचं पालन करतात? थोडा विचार करा आणि तुमची निरीक्षणं इतरांसोबत नक्की शेअर करा.